हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण महत्त्वाच्या 5 जाहिराती पाहणार आहोत. त्यापैकी पहिली जाहिरात आहे आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपूरद्वारा संचालित MKB महिला महाविद्यालय गडचिरोली येथील हे संस्था आहे. हे सर्व नंबर दिलेले आहेत, या ठिकाणी पाहून घे जा. आणि या ठिकाणी ते म्हणतात की अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ प्रिन्सिपल फुल टाईम ओपन कॅटेगरी. ते प्रिन्सिपलचं एक फुल टाईमची ओपन कॅटेगरीसाठी पोस्ट आहे. यासाठी त्यांनी प्रिन्सिपल पदासाठी जे आवश्यक असतात ते माहिती मागितलेली आहे. दुसरा आहे फिजिकल एज्युकेशन डायरेक्टरची फुल टाईम पोस्ट आहे ओपन कॅटेगरीसाठी. तिसरा आहे लायब्ररीची फुल टाईम ओपन कॅटेगरीची पोस्ट आहे. आणि नंतर असिस्टंट प्रोफेसर फुल टाईम पोस्ट आहे हे खालील पदांकरता दिलेले आहे. बघा, एकंदरीत या ठिकाणी 8 पदांसाठी दिलेलं आहे. आणि पहिलं जे आहे मराठी किंवा मराठी लिटरेचरचं एक पद ओपन कॅटेगरी आहे. दुसरं सोशलॉजीचं एक पद ओपन कॅटेगरीसाठी. पॉलिटिकल सायन्सचं एक पद ओपन कॅटेगरीसाठी. बॉटनीचं एक पद ओपन कॅटेगरीसाठी. जिओलॉजीचं एक पद ओपन कॅटेगरीसाठी. केमिस्ट्रीचं एक पद ओपन कॅटेगरीसाठी. BSc होम सायन्सचं 3 पदे आहेत, त्यासाठी एक ओपन, एक SC, एक OBC कॅटेगरीसाठी. कॉमर्सचे 3 पदे आहेत, एक ओपन, एक SC, एक OBC कॅटेगरीसाठी. अशा प्रकारे एकंदरीत 8 म्हणजे 8 सिरियल नंबरनुसार जर विचार केला तर आपल्याला 6 आणि 6 12 पदांसाठी जाहिरात दिसते. एकंदरीत जर लायब्ररीयन वगळलं आणि फिजिकल एज्युकेशन जर वगळलं आणि प्रिन्सिपल जर वगळलं तर एकंदरीत 15 पदांसाठी जाहिरात होते. यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला माहीत आहे, हे वाचून घ्या. ॲटलिस्ट 55% नेट सीट अवेलेबल किंवा PhD पाहिजे. ओके, अशा प्रकारे लायब्ररीसाठी समजा 55% मार्क्स पाहिजे. नंतर नेट किंवा सेट किंवा PhD असं पाहिजे. आणि हे जे आहे नोट पे स्केल अँड एज्युकेशनल क्वालिफिकेशन ॲज पर UGC गव्हर्नमेंट रूल्स ऑफ महाराष्ट्र असं दिलेलं आहे. आणि कॅन्डिडेट जर ऑलरेडी सर्व्हिसमध्ये असतील तर त्यांनी NOC तिथं सबमिट करायचा. ओके, अशा प्रकारे. आणि जाहिरात पब्लिश केल्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये हे जे आहे आपलं ॲप्लिकेशन ते करावं लागतं. त्यासाठी ईमेल त्यांनी दिलेला आहे. ओके, mkbmcollege@gmail.com अशा प्रकारे. नंतर आपल्याला फोन नंबर पण दिलेला आहे. सेक्रेटरी आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपूर. ठीक आहे, अशा प्रकारची पहिली जाहिरात होती. जाहिरात चांगली जबरदस्त आहे, फुल टाईम पोस्ट आहे, ग्रँटेड आहे. ओके, नंतर मात्र आपल्याला या ठिकाणी आता दुसरी जाहिरात पाहायची आहे, ते पाहूया. दुसरी जाहिरात आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत. ही सुद्धा MKB महिला. बघा, MKB महिला महाविद्यालय गडचिरोली जे आहे आकार बहुउद्देशीय ग्रामीण संस्थाद्वारा संचालित. आणि ही या ठिकाणी जे आहे हे अनुदानासाठी पात्र आहे. आणि ही शिक्षकेतर पदांसाठी आहे. ओके, शिक्षकेतर पदासाठी आधी जे होते ते म्हणजे प्रोफेसर प्राध्यापक पदांसाठी होती. हे अनुदानासाठी पात्र आहे, हे लक्षात घ्या. ॲड्रेस आहे गडचिरोली, चंद्रपूर. ओके, विमेन्स युनिव्हर्सिटी आणि SNDT युनिव्हर्सिटी संलग्नित आहे. म्हणजेच काय होते, हे फिमेल युनिव्हर्सिटीची संलग्नित आहे. विमेन्स युनिव्हर्सिटी संलग्न असल्यामुळे हिला लवकर ग्रँट मिळू शकते. तर शिक्षकेतर पदासाठी कोणकोणते पदे मागवले त्यासाठी आता आपण पाहत आहोत. बघा, या ठिकाणी वरिष्ठ लिपिकाचं एक पद आहे. कोणती पदवी किमान 3 वर्षाचा अनुभव. टायपिंग मराठी 30 आणि इंग्रजी 40 MSc एक पद. कनिष्ठ लिपिकाचं ते आहे. कोणती पदवी पाहिजे. टायपिंग मराठी 30, इंग्रजी 40 MSc 2 पदे. ग्रंथालय सहायकाचे MLIP किंवा BLIP पाहिजे. टायपिंग मराठी 30, इंग्रजी 40 MSc एक पद. ग्रंथालय परिचारसाठी कोणती पदवी पाहिजे. टायपिंग मराठी 30, इंग्लिश 40 MSc एक पद. प्रयोगशाळा सहायकाचे MSc किंवा BSc पाहिजे. रसायनशास्त्र वनस्पती प्राणीशास्त्रामध्ये एक्सपर्ट पाहिजे. ओके, म्हणजे त्याचे क्वालिफिकेशन पाहिजे. म्हणजे कोणतं, रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र 2 पदे. आणि नंतर प्रयोगशाळा परिचारचं किमान 12वी उत्तीर्ण 4 पदे आहेत. आणि शिपायाचे किमान 10वी किंवा 12वी उत्तीर्ण 6 पदे. अशा प्रकारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जाहिरात आहे. वेतन श्रेणी दिली 17 पदांसाठी येते. तर वेतन श्रेणी आहे, शैक्षणिक पात्रता आहे UGC महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार. सेवेमध्ये असलेल्या उमेदवारांनी योग्य चॅनलद्वारे अर्ज सादर करावा. अर्ज साध्या कागदावर पूर्ण बायोडेटा, प्रमाणपत्रे, प्रतिछायाचित्रासह वरील महाविद्यालयाच्या पत्त्यावर या जाहिरातीच्या प्रसिद्ध तारखेच्या दिवसातून म्हणजे प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत पाठवावे. सचिव आहे आकार बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर. हा फोन नंबर दिलेला. ओके, ही त्याच संस्थेची दुसरी जाहिरात होती. आता आपल्याला महत्त्वाची ही तिसरी जाहिरात पाहायची आहे. ही आहे बल्लारपूर सेवा समिती मारिया अध्यापक महाविद्यालय BEd. ओके, अध्यापक विद्यालयाचे BEd जे आहे तुकुम चंद्रपूरचे वांटेड म्हणतात. ओके, काय पाहिजे. प्रिन्सिपलचं एक पद, असिस्टंट प्रोफेसरचे 2 पदे, फिजिकल डायरेक्टरचं किंवा फिजिकल एज्युकेशनचं एक पद आणि लायब्ररीचं एक पद. असे एकंदरीत 5 पदांसाठी आहे.
हे नो ग्रँटेड म्हणजे नो परमनंट ग्रँटेड असलं तरी रेग्युलर पोस्ट याला पेमेंट मिळतं. ओके. तर क्वालिफिकेशन ॲज पर JC अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल्सच्या नियमानुसार किंवा नॉर्म्सनुसार अप्लायज विदिन 7 days विथ ऑल झेरॉक्स कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स टू द बल्लारपूर सेवा समिती केअर ऑफ मारिया उद्योग विद्यालय टोकन चंद्रपूर. ओके. बल्लारपूर प्रेसिडेंट सेवा समितीची जाहिरात आहे. जरा पोट्टे जरा जास्त ताल करून राहिले आमच्या घरचे कला इथे. ओके. नंतरची जाहिरात जी आहे हे आहे वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोली जिल्हा भंडारा. ओके. फोन नंबर दिलेला आहे, ईमेल पण दिलेला पाहून घ्या. वॉक इन इंटरव्ह्यू म्हणतात ते प्रिन्सिपलचं 1 पद आहे, M.Pharm PhD 1 पद, प्रोफेसरचे M.Pharm PhD 2 पदे, असिस्टंट प्रोफेसरचे M.Pharm PhD 2 पदे, असिस्टंट प्रोफेसरचे M.Pharm 2 पदे आणि लेक्चरर D.Pharmचे 1 पद, असे एकंदरीत समजा 7 2 8 पदांची जाहिरात आहे. ओके. यासाठी नियमानुसार जे दिलं आहे ते पाहून घ्यायचं आहे, वाचून घ्यायचं. पे स्केल जे आहे PCI युनिव्हर्सिटी नावानुसार आहे. बायोडेटा टेस्टिमोनियल्समध्ये सर्व तुम्ही जे डॉक्युमेंट जोडता ते डॉक्युमेंट फोटोसहित घेऊन यायचे. व्हेन्यू आहे वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नियर कुमगाव रेल्वे स्टेशन धामणगाव नागपूर. डेट 28 डिसेंबर. ओके. 28 तारखेला तुम्हाला या ठिकाणी हजर व्हायचं आहे. प्रेसिडेंट डॉक्टर S.B. करंजेकर. आणि आता शेवटची जाहिरात पाहतो आपण. ही शेवटची जाहिरात आहे लेट डॉक्टर सुभाषराव ठाणके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालना. ओके. डॉक्टर सुभाषराव ठाकणे कॉलेज ऑफ नर्सिंग BScचा या ठिकाणी पाहिजे म्हणतात. ते सर्व कॉलेजचे फोन नंबर दिलेले आहे. ओके. या ठिकाणी सुद्धा बघा प्रोफेसर कम प्रिन्सिपल एनी वन ऑफ द फॉलोइंग पोस्ट 1 पद 15 वर्षाचा अनुभव नर्सिंगचा PhD झाली पाहिजे ओपन कॅटेगरी. दुसरा प्रोफेसर कम व्हाईस प्रिन्सिपल एनी वन ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट 1 पद 12 वर्षाचा अनुभव MSc नर्सिंग PhD मागितला ओपन कॅटेगरी. तिसरं आहे असिस्टंट प्रोफेसर किंवा लेक्चररचा मेडिकल सर्जिकल नर्सिंगचा फाउंडेशन ऑफ नर्सिंगचा अनुभव असला पाहिजे, म्हणजे सब्जेक्ट असला पाहिजे. 1 पोस्ट आहे 3 वर्षाचा अनुभव मागितला. या ठिकाणी MSc नर्सिंग PhD नर्सिंग इज डिझायरेबल. आणि कम्युनिटी हेल्थ जे आहे या नर्सिंगसाठी 1 पद 3 वर्षाचा अनुभव हे सर्व सारखंच मागितलं ओपनची कॅटेगरीचे पोस्ट. नंतर ट्युटर क्लिनिकल इन्स्ट्रक्टर तर नर्सिंगचे एकंदर 6 पदे. 1 वर्षाचा अनुभव असला चालेल. BSc नर्सिंग किंवा BSc नर्सिंग असेल तरी चालेल. ओके. SC कॅटेगरीचं 1, NTB 1, OBC 2 आणि ओपन 2 असे एकंदर 6 पदांची ही माहिती दिली. म्हणजे एकंदरीत हे 6 आणि हे 4 10 पदांसाठी जाहिरात दिलेलं आहे. तर अलॉंग विथ बायोडेटा अँड अटेस्टेड कॉपीज ऑफ रिलेव्हंट सर्टिफिकेट्स मस्ट रीच टू द कॉलेज विथिन 10 days फ्रॉम द डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश्ड. जाहिरात पब्लिश झाल्यापासून प्रकाशित झाल्यापासून 10 दिवसाच्या आत म्हणजे तुम्हाला सर्व कागदपत्र अशी या ठिकाणी पाठवायचे प्रेसिडेंटच्या नावे लेट. ओके. या संस्थेवर. तर ह्या सर्व जाहिराती आजच्या अशा महत्त्वाच्या जाहिराती होत्या. हा व्हिडिओ मी शॉर्टकटमध्ये बनवला. जरा डिटेल्स माहिती सांगितलं नाही. डिटेल्स तुम्ही पाहून घ्या. अशा प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करत चला. ओके. धन्यवाद.